की जय, आमरे वसंतराव नाईक साहेबांचा जय, शालेय महाराज की जय, अरे एकच लाल जय, पहिले सर्वांना जय सेवालाल। आज संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्त आपण संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला आज रात्री ठीक 12 वाजता एक जोरात आतिषबाजीचा कार्यक्रम करून दीपोत्सव साजरा केलेला आहे। आणि हे दीपोत्सव साजरा करण्याचा एकच आमचा उद्देश आहे की ज्या मानवांनी आपल्याला समाजाची वाटचाल करण्यासाठी जगाला एक मोठा संदेश दिला आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी पांढरं उजाड केलं आणि सर्वांना घवघवीत असं यश करता येईल, भविष्यात त्यांना वाटचाल करता येईल असं आपल्याला दिशा दाखवली, उजाड दाखवलं। त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण 286 जयंतीनिमित्त 286 दिवे लावून आणि आमचं भविष्यातलं असं आहे की दरवर्षी एक जयंतीनिमित्त एक दिवा वाढून त्यांच्या जयंती निमित्त आपण दिवे वाढवणार आणि असंच ह्याचप्रमाणे लोकांच्या आयुष्यात बी दिवे होईल आणि त्यांच्या आयुष्यात उजाड पडेल अशी अपेक्षा करतो। जय शिवलाल। या व्यतिरिक्त काय काय कार्यक्रम ठेवले आपण उद्या सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत एक भक्तिगीताचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त। आणि एक आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाला कुठेतरी आपण गरजू पडलो पाहिजे, त्या लोकांच्या उपयोगात आलं पाहिजे, म्हणून आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे की जो प्रत्येक गरीबाला जिथं गरज पडेल तिथं आपल्या शरीरात जो ब्लड गटचं ग्रुप आहे ते त्यांना वापरण्यात येईल आणि आपल्याला हवी तेवढी मदत करता येईल। एक सर्वसामान्यापर्यंत आपण पोहोचू नाही शकत पण तिथपर्यंत आपण जे केलेले कार्य ते जाऊ शकतं, त्याच्यासाठी आपण रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे उद्या। दरवर्षीप्रमाणे बाईक रॅलीचं मागच्या वर्षी आयोजन यावर्षी आहे का? हो, ह्या वर्षी पण पूर्ण जिल्ह्यामधून आपल्याकडे बाईक रॅलीचं आयोजन केलेले आहे। खूप ठिकठिकाणावरून बाईक रॅली उद्या येणार आहेत। इथं आपण उद्या सकाळी ढोल पथकाचं पण कार्यक्रम आयोजन केलेले आहे, त्याच पद्धतीने बाईक रॅली पण येणार आहेत खूप आणि मान्यवर पण येणार आहेत आपल्याकडे। मान्यवर कोण कोण उपस्थित राहणार? आता उपस्थित आपण सांगू नाही शकत पण अपेक्षित आहे की सर्व येतील। जयंती निमित्त सेवालाल महाराजांची काही शोभायात्रा निघणार आहे का? शोभायात्रा आहे की माझ्या कल्पनेप्रमाणे N4 मधून शोभायात्रा येणार आहे इथे आणि नाईक नगर मध्ये एक शोभायात्रा आहे। शेवटचा प्रश्न, माझं नाव राज राठोड आणि आम्ही दरवर्षी कार्यक्रम आयोजन करतो, त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मी आहे आणि आमचे मित्र आहे प्रशांत राठोड, हे आमचे कार्यक्रमाचे संयोजक आहे आणि आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन भाऊ राठोड आहे। आणि आम्ही सर्व मित्र परिवार जसं आमचे सतीश दुधाळे, संदीप चव्हाण आणि आमचे बाकीचे सर्व मित्र परिवार इथं उपस्थित आहे। हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, तर त्यांनी पहिले मुख्यमंत्री होते, त्यांनी मोठा संदेश दिलेला होता, त्याबद्दल काय सांगा? तर वसंतराव नाईक साहेबांनी एक विडा उचलला होता की मी जोपर्यंत महाराष्ट्राला हिरवं करणार नाही आणि गरिबांच्या घराला जो धान्य भेटत नाहीये त्याच्यासाठी मी परिपूर्ण करणार नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्री म्हणून वावरणार नाही किंवा मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन जर मी हे केला नाही तर। तसं त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यांनी महाराष्ट्राला तशी वाटचाल करून त्यांनी हरित क्रांतीचे नेते ते झाले। त्यांच्यामुळे त्यांच्या इतकं मोठं विचार तर कोणी समाजात मला नाही वाटत की त्यांच्यानंतर कोणत्या राजकीय नेत्यांनी इतकं मोठं कार्य करून दाखवलंय। आपल्या समाजाचे 2 कॅबिनेट मंत्री आहात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहात? आता त्यांच्याकडून अपेक्षा की समाजामध्ये त्यांनी खूप गरज आहे समाजांना की आज ऊसतोड कामगार सर्वात जास्त बंजारा समाज आहे, त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी योजना राबवावी, त्यांना मदत करावी। आणि बाकीचे जे तांडावस्ती आहेत, खूप प्रश्न आहेत समाजांचे, त्यांनी थोडं ग्राउंड लेवलवर येऊन जर काम केलं तर समाजाचं कुठेतरी भलं होऊ शकतो अशी अपेक्षा करतो त्यांच्याकडे। लाईट असो या संदर्भात आपण त्यांची भेट घेणार आहात? हो, या संदर्भात त्यांची भेट घेणार आहेत आम्ही, सगळं आमचे मित्र परिवार त्यांची भेट घेणार। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव राज राठोड। सर्वप्रथम जय सेवालाल। महाराष्ट्र सर्व जनताना मारवाडीतील प्रशांत राठोड शेष जनताना जय सेवालाल। जसं की वसंतराव नाईकेर प्रश्न राजसाहेबांना विचारते की बाबा की वसंतराव नाईक हरित क्रांतीचे प्रणेते ते वर योगाती मग शिक्षण संस्था चालक करताना मग 286वी जयंती जेच आहे तर ह्या 286व्या जयंतीसाठी मी ह्या संभाजीनगर शहरामध्ये 286 झाडे लावून एक संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त
एक नवीन दिशा देणार आहे। त्यानंतर जसं की तुम्ही 2 कॅबिनेट मंत्री विषयी बोलले की बाबा त्यांच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की बाबा की जे आमचे लमानी समाजातले लोक आहेत त्यांचे मुलं ऊसतोड कामगार इकडे तिकडे जातात, त्यांच्यासाठी एक काहीतरी योजना राबवली पाहिजे, तेवढीच एक अपेक्षा आहे। आणि सर्वांना धन्यवाद। संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील जनतेस मी विजय जाधव, प्रदेश अध्यक्ष बंजारा महासंघ यांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील गौर बंजारावासियांना, ऊसतोड मजूर, ऊसतोड कामगार, अधिकारी, तांड्यात वाडीत राहणारे, मेडिकल वगैरे सर्व ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या सर्वांना माझ्या वतीने क्रांतिकारी जय सेवालाल आणि 286व्या जयंतीच्या विनम्र मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.